सस्नेह नमस्कार. आदरणीय प्रवीण सर आणि प्रावीण्य परिवारातील सर्व गझलकार बंधू भगिनींना, इथे उपस्थित असलेल्या बंधू भगिनींना आणि YouTube वरून बघणार असणाऱ्या सर्व बंधू भगिनींना माझा सस्नेह नमस्कार. अ, प्रावीण्य परिवारामध्ये गावे गझलेच्या गावा हा एक अभिनव उपक्रम सरांनी सुरू करून दिला होता, प्रवीण सरांनी. आणि प्रत्येकाने या उपक्रमामध्ये आपली एक स्वरचित गझल आणि आपल्याला आवडणारी एक गझल अ, गायची होती, तरन्नुममध्ये घ्यायची होती. सगळ्यांनी आधी नाही, नाही, नाही म्हटलं. हां ना, हां ना करत सगळ्यांची खूप छान झाला हा उपक्रम परिवारामध्ये. आणि आता आपण सांगतेकडे जात आहोत. तर सांगतेकडे जाण्यापूर्वी प्रावीण्य परिवाराचे सर्वांचे आवडते असे लाडके असे प्रणव बनसोडे उर्फ पीके आज आपल्यासाठी गावे गझलेच्या गावा या उपक्रमामध्ये आपली आणि एक आपल्याला आवडणारी अशा दोन गझल तरन्नुममध्ये घेऊन आपल्यासाठी उपस्थित झाले आहेत. तर मी काहीही कुठल्याही जास्त न बोलता प्रणवला पाचारण करते की त्यांनी त्याची एक गझल तरन्नुममध्ये घ्यावी. इर्षाद प्रणव. धन्यवाद ताई. आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर यांना शिरसाष्टांग नमस्कार. परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे मंडळी, सुधाजी नरवाडकर, स्वर्धाताई, नंदिनीताई, सर्व ॲडमिन टीम यांना नमस्कार करतो. इथे उपस्थित असणारे परिवारातली, कार्यशाळेतील काही लोक आणि YouTubeवर पाहणारे सगळे रसिक या सगळ्यांच्या चरणाशी लीन होऊन तरन्नुममध्ये सादर करण्याचा प्रयत्न करतो. संगीतात दिग्गज लोक समोर असताना माझ्यासारख्या मुलांनी तरन्नुम घेणे हा एक बाळबोध प्रयत्न होईल. पण तो करण्याचा अट्टहास आणि ती करण्याची शक्ती परिवारानेच मला दिली आहे, असं अ, मी गृहीत धरतो. तुमच्या सगळ्यांच्या आजपर्यंत मी सूत्रसंचालनासाठी या कार्यक्रमात आलो होतो. आज सादरीकरण करताना याचं म्हटल्यावर काय अनुभूती असते, ती एक वेगळीच आहे, शब्दातीत आहे. अ, परिवारातील कुणाची गझल निवडायची हा सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांना पडतो, तोच मलाही पडला होता. पण त्यासाठी मग मी सगळ्यात सोपा शॉर्टकट वापरला, तो म्हणजे मी सरांचीच एक गझल घेतलेली आहे. त्यांच्या गझलेला किती न्याय देता येईल हे मला माहिती नाही गाताना, पण तरी मी त्यातले काही शेर, 5 शेर आज आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. संगीताची जाण नसताना सुद्धा हा प्रयत्न करणं हे खरंच एक काय म्हणतात त्याला, कठीण टास्क होता. पण तो अगदी सोपा करण्यासाठी माझ्या मदतीला धावून आल्या त्या म्हणजे आपल्या परिवाराचा बुलंद आवाज स्वरदाताई गोडबोले यांनी मला काही सुंदर अशा चाली द्यायचा प्रयत्न केलेला आहे. पण आता त्यासुद्धा याला मी किती उतरू शकतो हे मला माहिती नाही. तर अ, गझ गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय गझलगुरू प्रवीण पुजारी सर यांची आनंदकंद वृत्तातील एक गझल घेऊन आजच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ करतो. जागेपणात आता स्वप्नास पाहतो मी, जागेपणात आता स्वप्नास पाहतो मी, ध्येयास गाठण्याला, ध्येयास गाठण्याला झोपेस टाळतो मी, जागेपणात आता शब्दास मान मोठा माहित मला म्हणूनी, शब्दास मान मोठा माहित मला म्हणूनी, कोणासही दिलेल्या, कोणासही दिलेल्या वचनास जागतो मी, जागेपणात आता दुःखासही सुखाची असते किनार थोडी, दुःखासही सुखाची असते किनार थोडी, ती शोधण्यात आता, ती शोधण्यात आता
आनंद मानतो मी जागेपणात आता. झाल्यात बंद वाटा दिसले असे तरीही झाल्यात बंद वाटा दिसले असे तरीही जगण्यास वाट एका जगण्यास वाट एका नजरेत शोधतो मी जागेपणात आता. संसार मांडताना हा खूप आवडणारा शेर आहे मला. संसार मांडताना संसार मांडताना संसार मांडताना गजलेत मी बुडालो. संसार मांडताना गजलेत मी बुडालो. अर्धांगी मंजू घोषा अर्धांगी मंजू घोषा आनंद कंदतो मी आनंद कंदतो मी जग जागेपणात आता. स्वप्नास पाहतो मी ध्येयास गाठण्याला. झोपेस टाळतो मी जागेपणात आता. जागेपणात आता जागेपणात आता. वाह! क्या बात है! किती सुंदर गझल आणि केवढी जबरदस्त गायलीस. म्हणजे जेवढी सुंदर जबरदस्त गझल आहे, तेवढीच जबरदस्त तू गायलीस सुद्धा. खूपच सुंदर. सरांचा हा शेर तर मला फारच आवडला. दुःखासही सुखाची असते किनार थोडी. केवढा सकारात्मक शेर आहे हा आणि तुझं सादरीकरण तर प्रश्नच नाही. अगदी मला असं वाटत होतं, की हा कार्यक्रम ऑनलाईन घेऊन चूक केली. ऑफलाईन हवा होता. आणखीन मजा आली असती. खूप सुंदर झालं सादरीकरण. आता मी तुझी तू पुढचीही गझल लगेचच घ्यावीस अशी विनंती करते. होय. पुढची स्वरचित गझल घेतो आहे. वेदगंगा या वृत्तातील ती गझल आहे. ईर्ष्याड. सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. तुला दुःखा खुबीने मग ग्रहण करणे मला जमते. सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. तुला दुःखा खुबीने मग ग्रहण करणे मला जमते. सुखाने वार केले पण अबोला त्रास देतो पण नको चिंता जरा त्याची. अबोला त्रास देतो पण नको चिंता जरा त्याची. उगाचच भार आला तर उगाचच भार आला तर हवन करणे मला जमते. सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. तुला कळतील माझ्याही कधी मग भावना साऱ्या. तुला कळतील माझ्याही तुला कळतील माझ्याही कधी मग भावना साऱ्या. दुराव्याला तुझ्या तोवर दुराव्याला तुझ्या तोवर सहन करणे
मला जमते सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. मनाला शांतता द्यावी असा तर यत्न सर्वांचा. मनाला शांतता द्यावी असा तर यत्न सर्वांचा. तसे करण्यास आता बघ, तसे करण्यास आता बघ मनन करणे मला जमते. सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. हवे ते प्राप्त करण्याला, हवे ते प्राप्त करण्याला, हवे ते प्राप्त करण्याला सदा झटतो पिके येथे. हवे ते प्राप्त करण्याला सदा झटतो पिके येथे. परिश्रम आणि कष्टांचे, परिश्रम आणि कष्टांचे व्यसन करणे मला जमते. सुखाने वार केले पण, सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. तुला दुःखा खुबीने मग ग्रहण करणे मला जमते. सुखाने वार केले पण, सुखाने वार केले, वार केले, वार केले पण जतन करणे मला जमते. तुला दुःखा खुबीने मग ग्रहण करणे मला जमते. सुखाने वार केले पण. क्या बात है प्रणव, कसली सुंदर गझल आहे तुझी. सुखाने वार केले पण जतन करणे मला जमते. तुला दुःखा मग ग्रहण करणे मला जमते. क्या बात है. खूप सुंदर आणि इतकी छान हळूवार अलवार गायलीस ना तू. आम्ही सगळे मंत्रमुग्ध झालो होतो. ती संपू नये अशी वाटत होती गझल. खूप छान. आणि तू मला जमते जे जे सांगितलंयस ना, ते तुला काय काय जमतं ते आम्हाला माहितीये. इतक्या सगळ्या गोष्टी आणखीन आणखीन कितीतरी शेअर होतील तुला काय काय जमते हे जर सांगायचं झालं तर. बऱ्याच गोष्टी जमतात तुला खरंच. हॅट्स ऑफ टू यू. आणि सगळ्या गोष्टी तू तितक्याच छान निभावत असतोस. दोन्ही गझल अतिशय उत्कृष्ट निवडल्या. सरांची गझल तर अप्रतिम होती. सादरीकरण सुद्धा अप्रतिम आणि तेवढी तुझीही गझल तितकीच अप्रतिम आणि सादरीकरण सुद्धा दोन्ही गझलचं जबरदस्त. इतक्या शांत, संयम, अतिशय सुंदर आवाजात आणि असं छान. खरंच हा कार्यक्रम ऑफलाईन असता तर अजून छान रंगला असता हा कार्यक्रम. लवकरच ऑफलाईन कार्यक्रम पण आपण तरंगमसाठी ठेवूया अशी मी सरांना विनंती करेन. की म्हणजे आपल्याला सुरुवातीला वाटलं होतं ह्या कार्यक्रम सुरू झाल्यावर की आपल्याला जमेल का नाही तरन्नुम. जमणार नाहीये. आपण गझल लिहितो फक्त, पण तरन्नुम हा आपला प्रांत नाहीये. पण हे सगळं तू मोडीत काढलंस आणि मस्त सादर केलंस दोन्ही पण गझल. खूप खूप अभिनंदन तुझं. अ, इथे सर्व जमलेल्या गझल रसिकांचे, युट्यूब वरून ऐकणार असणाऱ्या सर्व गझल रसिकांचे मी परत एकदा आभार मानते. तू सुद्धा आपला वेळ दिलास इथे. इतका छान आम्हाला सगळ्यांना अगदी मंत्रमुग्ध करून सोडलंस. तुझेही खूप खूप आभार. आणि आज प्रवीण सर हजर आहेत आपला हा कार्यक्रम बघण्यासाठी. सरांचे सुद्धा खूप खूप आभार. आणि मुख्य आभार सरांचे ह्याच्यासाठी मानायचे की सरांनी आपल्याला खूप या कार्यक्रमासाठी प्रेरणा दिली. होय. सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं परिवारातल्या सगळ्यांनी की आपला आवाज कसा आहे तसा, म्हणजे आमचा तुझा तर छानच आहे, सांभाळून घेतलं सगळ्यांना. आणि हा उपक्रम खरंच खूप छान रंगला. तर गावे गजलेच्या गावा हा उपक्रम अगदी छान रंगला. आणि असेच उपक्रम आपण यापुढे सुद्धा देणार आहोत. आपण कुठे काही कमी पडत असलो तर गझल रसिकांनी आपल्यापर्यंत हे पोहोचवावं अशी मी त्यांना विनंती करेन. किंवा आपण आणखीन काही याच्यापेक्षा जास्त छान आणखीन काही जे देऊ शकत असलो तर ते देण्याचा पण आपण 100% प्रयत्न करणार आहोत अशी मी आपल्या प्रावीण्य परिवाराकडून मी आज सर्व गझल श्रोत्यांना, रसिकांना ग्वाही देते. आणि सर्वांचे परत एकदा खूप खूप आभार मानते. धन्यवाद.